चलो गुड मॉर्निंग बॉयज। सो लास्ट लेक्चर में हमने एवरेज स्पीड और उसके दोनों केसेस देख लिए। ओके, एवरेज स्पीड आणि त्याचे आपण दोनही केस आपण पाहले। तर त्या एवरेज स्पीड वरती काही एक्झाम्पल्स आहेत। ओके, आपण एक एक्झाम्पल घेणार आहे, त्यासाठी मग तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येतील ना, आणि नंतर मग आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहे। ओके, चला। सो जे आपण एवरेज स्पीड पाहिली आहे, जे आपण एवरेज स्पीड पाहिलेली आहे, एवरेज स्पीडचे आपण सगळे फॉर्म्युला आले। एवरेज स्पीड याचे काय आपण सगळे फॉर्म्युला आले। व्ही एवरेज हा एवरेज स्पीड आपल्याला क्वेश्चन आहे व्ही एवरेज। बर, याचे आपण सगळे फॉर्म्युला पाहिले, त्याचे दोन्ही केसेस पाहिले। बर, त्यावरती करा एक्झाम्पल। चला, पहिले एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल आहे पाहूया। एखादी कार आहे, ओके, समजा एखादी कार असेल आणि या कारने काय केलंय, हा समजा कसली करा, ही कार मूव्ह होते, कार मूव्ह झाली आणि कारने एक डिस्टन्स कव्हर केला दोन पॉइंट मध्ये, ए पॉइंट आणि बी पॉइंट मध्ये। कारने डिस्टन्स कव्हर केलं दोन पॉइंट मध्ये, इथून तर इथपर्यंत डिस्टन्स कव्हर केलं, इथून इथपर्यंत गेली। तर हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स, ह्या डिस्टन्सचा काय समजा हाफ पार्ट, डिस्टन्सचा काय आहे हाफ पार्ट। ओके, बरं, डिस्टन्सचा हाफ पार्ट समजा पूर्ण डिस्टन्स, सपोज पूर्ण डिस्टन्स काय आहे एस असेल, पूर्ण डिस्टन्स एस असेल, तर त्याचा हाफ पार्ट किती असणार आहे, s/2 असेल, बरोबर, s/2 असेल। मग ह्या कारणे त्या पूर्ण डिस्टन्सचा हाफ पार्ट हा त्याने त्या कारने कव्हर केला। त्याची स्पीड किती होती, तर त्याने त्या कारने कव्हर केला हाफ पार्ट विथ द स्पीड इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर। 40 ची स्पीड आहे समजा, कार काय समजा, कार ए टू बी गेली, पूर्ण पाथ एस आहे, पण त्या पूर्ण पाथचा काय अर्धा पाथ म्हणजे काय s/2, हे डिस्टन्स त्याने किती कव्हर केला, 40 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडने। आणि राहिलेला जो हाफ पार्ट आहे तो कव्हर केला वेगळ्या स्पीडने, तो कव्हर केला समजा v2 इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडने। पावर आता जो ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टने काय केलं आहे, ऑब्जेक्टने काय हे एवढं डिस्टन्स कव्हर केलं 40 च्या स्पीडने, आणि एवढं डिस्टन्स कव्हर केलं किती 60 च्या स्पीडने। तर तेव्हा त्या कारची एव्हरेज स्पीड किती असणार आहे, पूर्ण डिस्टन्स कव्हर करताना त्या कारची एव्हरेज स्पीड किती असणार आहे, v एव्हरेज किती असणार आहे। क्वेश्चन असा आहे की अ कार कव्हर्स half of the distance between 2 points, दोन पॉइंट मधले डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स कव्हर केलं 40 स्पीडने विथ 40 किलोमीटर पर आवर, अँड राहिलेला हाफ पार्ट, रिमेनिंग हाफ कवर्स बाय 60 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवर। ओके, काढायचं काय आपल्याला, देन त्या कारची काढायची एव्हरेज स्पीड, देन इट्स एव्हरेज स्पीड विल बी हाऊ मच, त्याची काय एव्हरेज स्पीड किती असणार आहे, त्याची एव्हरेज स्पीड किती असणार आहे ते काढायचे। ओके, चला काढूया सोल्युशन पाहूया। आता तुम्हाला दिसत आहे की ऑब्जेक्टने काय समजा हे एवढं डिस्टन्स कव्हर केलं, किती रे, पूर्ण जर s म्हटलं त्याच्या हाफ म्हणजे काय s/2 हे डिस्टन्स कव्हर केलं 40 च्या स्पीडने, इथं स्पीड 40 ची आहे, आणि नंतरचे डिस्टन्स आहे s/2 चा डिस्टन्स सेम आहे, पण तेव्हा स्पीड कशी आहे त्याची वेगळी आहे, 60 किलोमीटर पर आहे, आधी 40 ची स्पीड आहे, नंतर 60 ची स्पीड आहे। मग एव्हरेज स्पीड किती असणार आहे, एव्हरेज स्पीड किती असणार आहे,
आता जनरली काय काही मुलं काय समजा घाईमध्ये म्हणू शकतात की नाही पहिले किती समजा काय पहिले 40 ची स्पीड आहे, मग काय 60 ची स्पीड आहे, मग 40 आणि 60 40 5 किती म्हटलं पहिली स्पीड किती आहे 40 आहे, मग किती आहे 60 आहे. ओके याचे सम करायचे तर दोन डिवाइड केले की आपल्याला ऍव्हरेज भेटणार आहे 40 आणि 60 ची स्पीड काय 100 100 डिवाइड बाय 2 म्हणजे काय 50, मग ऍव्हरेज स्पीड किती 50 असं करतील बरोबर आहे. पहिली 40 ची आहे मग काय 60 ची आहे आणि मग त्याची ऍव्हरेज म्हणजे काय 40 आणि 60 म्हणजे 100 100 डिवाइड बाय 2 म्हणजे काय ऍव्हरेज स्पीड 50 असं काढण्याचा प्रयत्न करतोय. ओके गाय मध्ये पण ऍक्च्युअल असं नाही. ऍक्च्युअल मध्ये ऍव्हरेज स्पीड वेगळी निघणार आहे. लक्ष द्या ऍव्हरेज स्पीड थोडीशी वेगळी निघणार आहे. आपण जी काढणार ऍव्हरेज स्पीड ची बरोबर काय प्रॉपर फॉर्म्युला यूज करायचा. प्रॉपर फॉर्म्युला जो फॉर्म्युला पाहिजे तो फॉर्म्युला यूज करायचा जे आपण घेतलेला आहे. पहा ऍव्हरेज स्पीडच्या केसमध्ये आपण पहिल्या केसमध्ये आपण घेतलेला आहे की जर समजा डिस्टन्स जर सारखं असेल तर ऍव्हरेज स्पीडचा कुठला फॉर्म्युला यूज करायचा. डिस्टन्स सेम आहे ना पहा पहिला हाफ नंतरचा हाफ म्हणजे डिस्टन्स काय सारखा आहे. पहिला पण अर्धा दुसरा पण अर्धा आहे म्हणजे काय डिस्टन्स कसा आहे सारखा आहे. पण डिस्टन्स जर सारखा असेल तर मग कुठला फॉर्म्युला यूज करायचा. डिस्टन्स दोन सेम डिस्टन्स दोन डिफरंट स्पीड दिलेले असतात तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा आपण हे पाहिलेलं आहे. ओके पहा सो हिअर असं म्हटलं आपण हिअर की both the half of the distances are same बरोबर आहे. the two distances बरोबर आहे two distances are same बरोबर आहे. दोन जे डिस्टन्स आहे कव्हर केलेले दोन डिस्टन्स कसे आहेत सेम आहे आणि स्पीड कशा आहेत डिफरंट दोन डिफरंट स्पीड्स आहेत. मग तेव्हा ऍव्हरेज स्पीडचा कुठला फॉर्म्युला यूज करतो आपण म्हणजे लक्षात असेल आपण फॉर्म्युला घेतला आहे तर तेव्हा डिस्टन्स जर सेम असले दोन सेम डिस्टन्स दोन डिफरंट स्पीड तेव्हा व्ही ऍव्हरेज याचा फॉर्म्युला असतो कुठला फॉर्म्युला असतो म्हणजे लक्षात असेल की काय असतो फॉर्म्युला ट्वाइस V1 V2 अपॉन V1 प्लस V2 असा फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला आहे. If the two distances are same and two different speeds, then V is equal to twice V1 by V2 upon V1 plus V2. तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. ओके आता आपल्याला जी क्वेश्चन मध्ये माहित आहे काय क्वेश्चन मध्ये आपल्याला V1 माहित आहे 40 V2 माहित आहे 40 पुट करा आणि ऍव्हरेज स्पीड फाइंड करा. ऍव्हरेज स्पीड फाइंड करा. Hence V average equal to 2 into V1 किती आहे V1 40 into V2 किती आहे 60 अपॉन मध्ये V1 plus V2 म्हणजे 40 प्लस 60. सो V एवरेज काय मिळत आहे V एवरेज हा 2 into काय समजा काय 40 into 60 अपॉन मध्ये काय आहे 100 40 प्लस 60 100. तर हा 0 आणि हा 0 कॅन्सल हा 0 आणि हा 0 कॅन्सल क्लियर. और आलं काय V एवरेज इक्वल टू 2 into 4 म्हणजे 8 आणि 8 into 6 म्हणजे 48. सो एवरेज स्पीड किती मिळाली 48 किलोमीटर पर आवर. पावर 50 नाही आहे 50 नाही आहे किती आले ते 48 किलोमीटर पर आवर. सो दिस इज द एवरेज स्पीड. इज काय एवरेज स्पीड हे करेक्ट असणार आहे. हे करेक्ट असेल नाही तर मग तुम्ही मस्त किंवा पहिले 40 आहे मग काय 60 आहे दोघांचा एवरेज काढला तर 50 भेटणार आहे असं नाही. कारण काय इथे डिस्टन्स कशा आहे सेम आहे. तर प्रॉपर कंडिशन पाहायची आणि कंडिशनच्या हिशोबाने काय फॉर्म्युला यूज करायचा. समजलं असेल. हे झालं काय एक एक्झाम्पल. हे झालं काय समजा एक एक्झाम्पल. तर यासारखं आणखी एक एक्झाम्पल देतो ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. इथे लक्ष ठेवायचं इथे डिस्टन्स सेम होते म्हणून नंतर आपण हा फॉर्म्युला यूज केला. आपण जी दुसरी पण केस पाहिली आपण दुसरी वगैरे केस आपण पाहिलेली आहे त्या केसमध्ये फॉर्म्युला वेगळे आहे कंडिशन वेगळे असतील कंडिशन वेगळे फॉर्म्युले वेगळे. प्रॉपर कंडिशनचे फॉर्म्युला यूज करायचा. ओके चला आता नेक्स्ट टॉपिक एवरेज स्पीड त्यावेळेचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केलंय. आता पाहायचं आपल्याकडे नेक्स्ट टॉपिक स्पीडचा फोर्थ टाइप. तुम्हाला माहिती आहे आपण सांगितलं आधी. सो स्पीडचा जो फोर्थ टाइप आहे लास्ट टाइप इट इज द इंस्टंटेनियस स्पीड. स्पीडचा फोर्थ टॉपिक तो कुठला आहे इंस्टंटेनियस
इन्स्टंटेनियस स्पीड आपण दाखवतो कशाने व्ही आय. आय म्हणजे काय इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियस पर्टिक्युलर इन्स्टंटला पाच असा. आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल बघू आपण. समजा एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट सध्या इथं आहे. सध्या टाइम गेला. सपोज काय सध्या काही टाइमिंग झाला असेल. कन्सिडर करा किती टाइम झाला. सपोज टाइम झालेला एक्झॅक्ट 10:00 10 वाजून 0 मिनिट 0 सेकंड. हा झाला एक्झॅक्ट टाइम. हा एक्झॅक्ट टाइम आहे. सध्या टाइम आहे. बरं इथून मग काय केलं. इथून मग ऑब्जेक्ट मोशन स्टार्ट केले. ओके समोर गेला. ओके बरं समोर जेव्हा गेला त्याने काय केलं. आता तो समोर जात आहे. त्याची स्पीड वाढली. आधी कसं आधी रेस्ट होता. स्पीड कशी होती. त्याची स्पीड होती 0 आणि आता तो काय स्टार्ट झाला. आता काय स्टार्ट झाला. मोशन मध्ये आहे. तो समोर गेला. सपोज कन्सिडर समोर गेला. तो इथपर्यंत गेला. तर ह्या पॉइंटला जाण्यापर्यंत तिथे काय टाइम झाला असेल. समजा कसं करा. इथे टाइम किती झाला. सपोज इथे टाइम झाला किती 10:00 आणि काय 05 5 सेकंद. 10:05 सेकंद झाला. ह्या टाइमिंगला समजा तिकडे स्पीड किती झाली. ह्या टाइमिंगला स्पीड झाली त्याची किती 20 मीटर पर सेकंद. ह्या टाइमिंगला स्पीड झाली त्याची 20 मीटर पर सेकंद. बरं चला आणखी बार समोर गेला. आता स्पीड वाढत आहे. समजा ह्या पॉइंटला गेला. तिथे काय टाइम झाला असेल. समजा टाइम झाला किती. टाइम झाला 10:08 10 वाजून 8 सेकंद झालाय. 10 वाजून 8 सेकंद इथपर्यंत पोहोचला. इथं स्पीड आणखी वेगळी झाली. समजा जास्त झाली. स्पीड झाली किती. समजा स्पीड किती ती झाली 30 मीटर पर सेकंद. 30 मीटर पर सेकंद. ओके बर आणखी समोर गेला. स्पीड आणखी वाढली. इथपर्यंत गेला आणि नंतर मग समजा कसं करा. इथं जेव्हा पोहोचतो तो ह्या पॉइंटला पोहोचला. काही टाइम झाला असेल. टाइम झाला 10 आणि 10 सेकंद. बरं ह्या टाइमिंगला सपोज त्याची स्पीड झाली 50. स्पीड झाली काय 50. आपण जर म्हटलं बरं इथून स्टार्ट झाला काय इथून इथपर्यंत इथं पोहोचला. 10 वाजता स्टार्ट झाला होता. 10 वाजून 10 सेकंद पर्यंत 10 सेकंद जेव्हा टाइम झाला. 10 वाजून 10 सेकंद जेव्हा टाइम झाला तर त्या टाइमिंगला स्पीड किती झाली 50 झाली. 10 वाजून 10 सेकंदला स्पीड 50 झाली. बरोबर आहे. याचा मीनिंग कसं बरं की इथं जरी ह्या टाइमला 10 वाजून 5 सेकंद स्पीड 50 नाही झाली. तर 10 वाजून 5 सेकंद स्पीड किती त्याची 20 होती. किंवा 10 वाजून 8 सेकंद स्पीड किती 50 होती. किती होती 30 होती. आपण जर म्हटलं एखादी व्हेकल आपली समजा व्हेकल आहे आणि जर समजा आपण व्हेकल स्टार्ट केली तर लगेच काय त्याची स्पीड 50 होत नाही. लगेच स्पीड त्याची 50 होत नाही. बरोबर स्टार्ट केल्याबरोबर 50 झाली असं नसते. तर ऍक्च्युअली काय असं माहिती आहे ऍक्च्युअली स्पीड काही थोडी थोडी वाढत जाते आणि मग त्या टायमिंगला 50 होते. बरोबर आहे. स्पीड कशी वाढत जाणार आहे आणि काय 10 सेकंद मध्ये काय 50 झाले. बरोबर आहे. पण जेव्हा समजा काय जेव्हा आपण जर पर्टिक्युलर टाइमला स्पीड वेगवेगळी आहे. जसं आपण असं म्हटलं की 10 वाजता स्पीड 0 होती. 10 वाजता हा जो टाइम आहे या टायमिंगला स्पीड 0 होती. 10 वाजून 5 सेकंदला या टायमिंगला स्पीड किती आहे 20 होती. आणि जर म्हटलं काय 10 वाजून 8 सेकंदला स्पीड किती 30 होती. बरोबर आहे. 5 लक्षात असं नाही होणार आहे की समजा इथं म्हटलं इथं स्पीड 20 आहे का नाही. बरं इथं स्पीड 20 नाही आहे. ते स्पीड ह्या टायमिंगला आहे 10 वाजून 5 सेकंद ह्या टायमिंगला स्पीड 20 आहे. याच्यामध्ये स्पीड वेगळी असेल. याच्यामध्ये कमी असणार 10 असेल 5 असेल 1 असेल. बरोबर आहे. असं होणार ना. याचा अर्थ काय कशा प्रत्येक इन्स्टंटला स्पीड वेगवेगळी आहे. मग पर्टिक्युलर टाइमला पर्टिक्युलर इन्स्टंटला आता किती आहे समजा 10 वाजून 5 सेकंद किती आहे तर 20 आहे. तर पर्टिक्युलर इन्स्टंटला स्पीड किती आहे. याच्या आधी बघा 20 जर म्हटलं आपण याच्या आधी पण 20 नाही आहे. बघा 10 वाजून 5 सेकंद ह्या इन्स्टंटच्या आधी पण 20 नाही आहे आणि काय 10 वाजून 5 सेकंद याच्या नंतरही काय समजा 20 नाही आहे. तर स्पीड वाढत चालली आहे. बरोबर. ह्या टाइमला बघता ह्या पर्टिक्युलर इन्स्टंटला 20 आहे. मग पर्टिक्युलर इन्स्टंटला जी स्पीड असते पर्टिक्युलर टायमिंगला पर्टिक्युलर इन्स्टंटला
पर्टिक्युलर इन्स्टंटला जी स्पीड असते तर त्या स्पीडला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस स्पीड. पर्टिक्युलर इन्स्टंटला किंवा समजा एखाद्या इन्स्टंटला जर स्पीड विचारले किंवा 10 सेकंद स्पीड किती आहे तर ती काय 20 आहे. तर त्या इन्स्टंटला पर्टिक्युलर इन्स्टंटला किंवा एखाद्या इन्स्टंटला स्पीड किती असते त्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस स्पीड. बरोबर आहे. पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेली स्पीड म्हणजे इन्स्टंटेनियस स्पीड. याची काय डेफिनेशन पाहू. द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट. स्पीड कोणाची असणार आहे मूव्हिंग ऑब्जेक्ट ऑफ एन ऑब्जेक्ट आणि ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. कुठल्याही इन्स्टंटला जी स्पीड असते ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम is called as instantaneous speed. Instantaneous speed VI. इन्स्टंटेनियस स्पीडची डेफिनेशन काय म्हणते की कुठल्याही इन्स्टंटला एखादी एखादी बॉडी जर मूव्ह होत आहे ही बॉडी मूव्ह होत आहे मग तुम्हाला विचारायचं काय व्हेकलची स्पीड 10,008 सेकंद किती होती. 10,008 सेकंद पर्टिक्युलर इन्स्टंटला किती होती तर 30 होती. तर त्या स्पीडला म्हणून आपण इन्स्टंटेनियस स्पीड. 30 ला म्हणून आपण काय इन्स्टंटेनियस स्पीड. बरोबर आहे. तसे जर पाहिलं आपण तर बॉडीच्या वर इथे जर म्हटलं आपण स्पीड वाढत जात आहे इथं ठीक आहे. इथे जर म्हटलं आपण 20 आहे इथे काय 30 आहे इथे काय 50 आहे त्याची म्हटलं तर स्पीड वेगवेगळी आहे. याची काय ऍव्हरेज स्पीड असू शकते ऍव्हरेज स्पीड असू शकते काहीतरी ऍव्हरेज स्पीड काढू शकतो आपण. काय भाई 20 30 50 याची आपण समोर करणार आहे त्याची आपण ऍव्हरेज स्पीड काढू शकतो. ऍव्हरेज स्पीड वेगळी गोष्ट आहे. आणि इथे जर बॉडीची म्हटलं आपण नॉन युनिफॉर्म स्पीड आहे कारण चेंज होत आहे ना स्पीड काय चेंज होत आहे. तर इथे काय त्याची त्या व्हेकलची स्पीड काय नॉन युनिफॉर्म स्पीड म्हणू शकतो आपण. बरं परंतु जर पर्टिक्युलर विचारलं तर इन्स्टंटेनियस स्पीड त्याने विचारलं काय इन्स्टंटेनियस स्पीड तर पर्टिक्युलर इन्स्टंटला किती स्पीड असते. पर्टिक्युलर इन्स्टंटला स्पीड किती असते इट इज कॉल्ड एज द इन्स्टंटेनियस स्पीड. सो द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड एज इन्स्टंटेनियस स्पीड VI. ओके आता या इन्स्टंटेनियस स्पीडचा फॉर्म्युला बनणार आहे. इन्स्टंटेनियस स्पीडचा काय फॉर्म्युला आहे मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. सो मॅथमॅटिकली जी इन्स्टंटेनियस स्पीड आहे द इन्स्टंटेनियस स्पीड तर याचा फॉर्म्युला is given by तर लक्ष द्या मॅथमॅटिकली इन्स्टंटेनियस स्पीडचा फॉर्म्युला असतो बघा लक्ष द्या VI म्हणजे इन्स्टंटेनियस स्पीड इक्वल टू तर यामध्ये काय असेल लिमिट आहे लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0 आणि डेल्टा s अपॉन डेल्टा t थोडा वेगळा फॉर्म्युला आहे डिफरंट फॉर्म्युला आहे कारण यामध्ये काय आहे यामध्ये लिमिट हा लिमिट डेल्टा याला काय म्हणतो आपण हा जो सिम्बॉल आहे याला काय म्हणतो आपण डेल्टा. ओके डेल्टा किंवा हा पण एक सिम्बॉल आहे याला सुद्धा म्हणतो आपण काय डेल्टा. तर असा सिम्बॉल ना ट्रायंगल मध्ये कसं असं समजा याला म्हणतो आपण डेल्टा. ओके लिमिट डेल्टा टेंड्स टू हा जो एरो म्हणजे काय आहे टेंड्स टू. बरोबर आहे टेंड्स टू. बरं एरो म्हणजे काय आहे टेंड्स टू. याला वाचतो रीड कसं करू आपण डेल्टा t टेंड्स टू 0 डेल्टा s अपॉन डेल्टा t. ओके बरं हा झाला काय इन्स्टंटेनियस स्पीडचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला एक्सप्रेशन. आणखी कसं आणखी पार्ट आता हा लिमिट असताना काय हा असतो पार्शियल डेरिव्हेटिव्ह. तर बघा याच्या दोघांचे कॉम्बिनेशन ने तुम्हाला मिळतोय कंप्लीट डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dt ऑफ s. जर तुम्हाला नवीन टर्म आहे लिमिट किंवा डेल्टा
किंवा काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह किंवा कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह, तुम्हाला नवीन टर्म्स आहे, बघू आपण काय. तर हे जे टर्म आहे ही टर्म बघू, ही टर्म d बाय dt कशी ना d बाय dt. तर ऍक्च्युली याला ठीक आहे, हा करेक्ट फंक्शन आहे, करेक्ट फंक्शन आहे, मॅथमॅटिकल फंक्शन आहे, ज्याला डिफरन्शिएशन म्हणतो आपण किंवा ज्याला डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण. याला काय म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन. सिंपली काय म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला मॅथ्स मध्ये 11वी 12वी दोन्ही मॅथ्स मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्हची काही लेसन आहे, 11वी मध्ये पण आहे 12वी मध्ये सुद्धा आहे डेरिव्हेटिव्ह. बरं, तर हा जो d बाय dt असते त्याला काय म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह. तर डेरिव्हेटिव्ह ऍक्च्युअली काय आहे, ऍक्च्युअली फंक्शन असते. हे काय असते, मॅथमॅटिकल फंक्शन. मॅथमॅटिकल काय असते, फंक्शन असते, मॅथमॅटिकल फंक्शन. ज्या प्रकारे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की साइन थिटा हे फंक्शन आहे. साइन म्हणा किंवा कोसाइन म्हणा, बरोबर, साइन म्हणा किंवा कोसाइन म्हणा किंवा टॅन्जेंट म्हणा, टॅन म्हणा, बरोबर. साइन म्हणा, कॉस म्हणा, टॅन म्हणा, कॉट म्हणा, सेक म्हणा, कोसेक म्हणा, सगळे घातलेले ते फंक्शन आहे, त्यांना फंक्शन म्हणतो आपण. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ज्या प्रकारे हे आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, तर त्याच प्रकारे हा d बाय dt हा पण काय मॅथमॅटिकल फंक्शन आहे, मॅथमॅटिकल फंक्शन आहे. मग फंक्शन म्हणजे काय असते, फंक्शन म्हणजे काय असते लक्षात द्या. जर म्हटलं आपण बघा, जर आपण एक एक्झाम्पल घेऊ, आपण म्हटलं की समजा साइन थिटा ना, साइन थिटा हा फंक्शन आहे. साइन थिटा काय, हे काय फंक्शन आहे थिटाचं. साइन थिटा हे काय फंक्शन आहे कोणाचं, थिटाचं. इट इज अ फंक्शन ऑफ थिटा. इट इज अ फंक्शन ऑफ थिटा म्हणजे काय, कारण साइन थिटा याची जर व्हॅल्यू पाहिली तर याची जी व्हॅल्यू असणार आहे तर ती व्हॅल्यू काय असणार आहे, ती व्हॅल्यू थिटा डिपेंड असते. व्हॅल्यू जी असणार आहे ती असणार आहे डिपेंड्स ऑन थिटा, लक्षात द्या. जो साइन थिटा आहे त्याला काय म्हणतो आपण, फंक्शन. मग फंक्शन म्हणजे काय आहे, तर फंक्शन म्हणजे अशी क्वांटिटी जी समजा काय दुसऱ्या एखाद्या क्वांटिटी डिपेंड आहे. म्हणजे बघा इथे तर आपल्याला माहिती आहे की समजा आपण म्हटलं किंवा साइन 0 डिग्री हा काय असते, 0 असते. आणि जर म्हटलं आपण थिटा चेंज झाला साइन 90 डिग्री, तर याची काय व्हॅल्यू +1 असते. बरोबर, जसं काय थिटा चेंज झाला, बरोबर आहे, थिटा काय झाला, थिटा जर चेंज झाला तर साइन थिटा त्याची व्हॅल्यू पण काय चेंज होत आहे, बरोबर आहे. काय म्हटलं आपण, थिटा चेंज झाला तर साइन थिटा आपण काय चेंज होते, आणि म्हणून मग आपण साइन थिटा याला म्हणतो आपण फंक्शन ऑफ थिटा. हेन्स हे काय आहे, हे फंक्शन आहे, फंक्शन ऑफ थिटा. थिटाची व्हॅल्यू चेंज होते ना, त्याला म्हणतो व्हेरिएबल. थिटाची व्हॅल्यू चेंज झाली की साइन थिटा त्याची काय व्हॅल्यू पण चेंज होते. थिटाची व्हॅल्यू चेंज झाली की साइन थिटा पूर्ण व्हॅल्यू चेंज होते. आणि म्हणून काय म्हणतो, याला म्हणतो आपण साइन थिटा, म्हणतो आपण फंक्शन ऑफ थिटा. असंच का, इथे डेरिव्हेटिव्ह कसं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ d बाय dt हे पण काय फंक्शन आहे, हे पण काय मॅथमॅटिकल फंक्शन आहे. ओके, आणि तिथे जो व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबल तिथे असणार आहे. पहा इथे जर म्हटलं आपण इथे कुठला व्हेरिएबल, इथे व्हेरिएबल s आहे. इथे व्हेरिएबल s म्हणजे डिस्टन्स. मग मी जर हे म्हटलं आपण किंवा ds बाय dt, तर d बाय dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ s. d बाय dt म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह म्हणजे मॅथमॅटिकल फंक्शन आहे. आणि कोणाचं फंक्शन आहे, ऑफ s, डेरिव्हेटिव्ह ऑफ s. याला काय म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ s. याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ s. डेरिव्हेटिव्ह ऑफ s म्हणजे काय, की याची व्हॅल्यू म्हणजे हा जो d बाय dt फंक्शन आहे तर याची जी व्हॅल्यू आहे याच्यावर डिपेंड असणार आहे, बरोबर आहे. याला वाचू कसं आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ s म्हणजे डिस्टन्स. ओके, जसा s चेंज होणार आहे तसं काय ds बाय dt याची काय व्हॅल्यू चेंज होणार आहे. इथे कसं जसा थिटा चेंज झाला तर साइन थिटाची व्हॅल्यू चेंज झाली, इथे पण काय होणार आहे, s चेंज झाला तर ds बाय dt याची काय व्हॅल्यू चेंज होणार आहे, बरं. तर तुम्ही याला काय म्हणसाल, डेरिव्हेटिव्ह d बाय dt. याला काय म्हणतो आपण, कंप्लीट डेरिव्हेटिव्ह. कंप्लीट डेरिव्हेटिव्ह ते काय असतं, मॅथमॅटिकल फंक्शन असते.
याला जर वाचलं आपण तर कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ एस, कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ एस, बरोबर आहे. बरं, आणि इथे जर पाहिलं आपण हे कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ एस, क्लिअर, तर इन्स्टंटेनियस स्पीड याचा फॉर्म्युला काय आहे, हा फॉर्म्युला पण आहे, काय म्हणते ते की कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्टन्स डिवाइडेड ऑफ एस, आणि हे पण आहे. तर हे म्हणजे काय, हे म्हणजे काय, इथं लिमिट आहे. तर इन्स्टंटेनियस स्पीडच्या फॉर्म्युल्यामध्ये काय लिमिट आहे. लिमिट कशाला आहे, तर टायमिंगला लिमिट आहे, टायमिंगला लिमिट आहे. पावर समज कसे करायचं ते कन्सिडर करा. सध्या काय पाहा, सध्या टाइम झाला किती, टाइम झाला किती 10:05 सेकंद, बरोबर आहे. 10:05 सेकंद झालेला आहे, आणि जी व्हेकल ती व्हेकल सध्याच गेली. 10:05 सेकंद झाला त्या टाइमिंगला व्हेकल गेली. तर इथे म्हणजे इथे टाइम कसा येतो, एकदम टाइम इंटरवल कमी आहे की व्हेकल लगेच काय गेली, व्हेकल लगेच आपल्याला क्रॉस झालेली आहे. तर आपल्याला क्रॉसिंगचा टाइम एकदम कमी आहे, आपल्याला क्रॉसिंगचा टाइम कमी आहे, आणि तेवढ्या टाइमला ती स्पीड किती आहे, 20 आहे. 10:05 सेकंद आहे ना, टाइम कसा आहे 10:05 सेकंद आहे, आणि ती आपल्याला लगेच क्रॉस झालेली आहे. तर क्रॉसिंगचा काय टाइम कमी आहे, क्रॉसिंगचा टाइम कमी आहे, म्हणजे आपण स्पीड पाहत आहे त्या स्पीड पाहायचा टाइम कमी आहे. इथे काय असते, जो टाइम असते तो टाइम काय असते खूप कमी असते. जो आपण स्पीड पाहतो तर तेवढ्या स्पीडसाठी, त्या पर्टिक्युलर स्पीडसाठी तर टाइम कमी असते. त्याला आपण एकदम टाइम कमी आहे, कारण आपण फक्त पर्टिक्युलर त्याच टाइमला पाहत आहे, याच टाइमिंगला. तर आपण कमी टाइम पाहत आहे, कमी टाइम मध्ये स्पीड पाहत आहे, बरोबर आहे. तर इथे काय लक्षात ठेवा, किंवा इन्स्टंटेनियस स्पीड मध्ये काय आहे, हा पण एक फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युला काय असते की जे समजा टाइम इंटरवल असते, टाइम इंटरवल तो खूप कमी असते, टाइम इंटरवल खूप कमी असते, कारण आपण पर्टिक्युलर त्या इन्स्टंटला पाहत आहे. आपण असं नाही पाहत आहे की समजा 10 वाजल्यापासून तर आपण 5 सेकंद पर्यंत आपण गाडीला ऑब्झर्व करत आहे, असं नाहीये. 10 वाजल्यापासून तर 10:05 सेकंद पर्यंत आपण अशा 5 सेकंद पर्यंत कसं आपण व्हेकल आपण ऑब्झर्व करत नाहीये. तर आपण कसं व्हेकल फक्त असं पर्टिक्युलर इन्स्टंटला फक्त काय 10:05 सेकंदलाच फक्त 10:05 सेकंदलाच फक्त काय आपण व्हेकल ऑब्झर्व करत आहे. 20 स्पीड तेव्हाची जी 20 स्पीड आहे ती फक्त पर्टिक्युलर 10:05 सेकंदलाच आहे, असं नाही. त्याच्या आधी स्पीड वेगळी आहे, 10:05 सेकंद स्पीड वेगळी असणार आहे, बरं 20च्या कमी असणार आहे. 10:05 सेकंद नंतर स्पीड काय वेगळी असणार आहे, 20च्या वर असणार आहे. ही जी 20 स्पीड आहे, ही जी इन्स्टंट स्पीड आहे पर्टिक्युलर इन्स्टंटला आहे, आणि फक्त काय त्या 10:05 सेकंदला त्या इन्स्टंटला आहे फक्त. तिथं मग टाइम इंटरवल कसा आहे, तो टाइम खूप जास्त नाही आहे, कारण आपण फक्त तेवढ्याच टाइमला पाहत आहे. तर कमी टायमिंग मध्ये पाहत आहे आपण, म्हणून तिला टाइम काय कमी, त्याला आपण डेल्टा टी. जो टाइम आहे तो कमी टाइम आहे, म्हणून त्याला असं लावून की या इन्स्टंटेनियस स्पीड मध्ये टाइम इंटरवल आपण काय लिमिट लावतो. टाइम इंटरवलला लिमिट लावतो, कशी लिमिट, डेल्टा टी टेंड्स टू 0. आणि ते काय समजा आता टाइम जर कमी असेल तर काय तेव्हा काय डिस्टन्स वगैरे कमी असणार आहे, कारण आपण बरं एकदम कमी टाइमिंग मध्ये आपण ऑब्झर्व करत आहे. कमी टाइमिंग मध्ये ऑब्झर्व करत असेल तर कमी टाइमिंग मध्ये त्या व्हेकलने कव्हर केलेले डिस्टन्स ते पण काय कमी असणार आहे. शॉर्ट टाइम मध्ये डिस्टन्स काय शॉर्ट कव्हर होणार आहे, क्लिअर. बरं, सो इन्स्टंटेनियस स्पीडच्या फॉर्म्युल्यामध्ये हे असं असते. पहिला फॉर्म्युला कसा आहे की लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा एस बाय डेल्टा टी. आणि नंतर बरं यालाच काय बघा लिमिट आणि हे बघा हिचेच ना डेल्टा, याला आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह, याला काय आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह कशा करायचं, जे आहे डेल्टा अपॉन काय डेल्टा टी, आणि डेल्टा एस जर म्हटलं आपण डेल्टा एस बाय डेल्टा टी, तर हे जे ना डेल्टा बाय डेल्टा टी, डेल्टा बाय डेल्टा टी याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह होतं. याला आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह, कंप्लीट नाही, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आणि कशाचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह, कशाचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह, तर एस चा. हा झाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणाचा, एस चा, ऑफ एस किंवा डिस्टन्स. सो डेल्टा एस बाय डेल्टा टी याला काय आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एस. तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एस आणि काय लिमिट याचे काय कंबाईन, याचे कॉम्बिनेशन काय मिळते, कंप्लीट डेरिव्हेटिव्ह, कंप्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ एस. ठीक आहे, लिमिट आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह याचे काय कंबाईन इफेक्ट काय मिळते आपल्याला, कंप्लीट डेरिव्हेटिव्ह, कंप्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ एस. तर हा झाला काय मॅथेमॅटिकल फॉर्म्युला इन्स्टंटेनियस स्पीडचा, इन्स्टंटेनियस स्पीडचा. बरं, याला तुम्ही असं म्हणू शकता, याला तुम्ही काय असं म्हणू शकता की ds by dt डेरिव्हेटिव्ह ऑफ s, कंप्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ s असं म्हणू शकता, क्लिअर. किंवा मग रेशो काय म्हणू शकता, रेशो ऑफ ds, ds म्हणजे डिस्टन्स, कव्हर केलेला डिस्टन्स, ds म्हणजे काय आहे कव्हर केलेला डिस्टन्स असे म्हणू शकता, कव्हर डिस्टन्स.
ते पण शॉर्ट असतं. आणि dt, dt म्हणजे काय टाइम टेकर, dt म्हणजे काय टाइम टेकर. ds म्हणजे काय कव्हर डिस्टन्स, dt म्हणजे काय टाइम टेकर. गॉट इट. तर हा झाला काय फॉर्म्युला, हा झाला फॉर्म्युला. मेन फॉर्म्युला कसं आपला हा आहे लिमिट आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह, आणि त्याचे आपण असू शकतो. हा फॉर्म्युला झाला इन्स्टंटेनियस स्पीडचा. ओके. आणि यावरती बरं आपण असं लक्ष ठेवायचं की इन्स्टंटेनियस स्पीड हे काय असते डेरिव्हेटिव्ह असते. बरोबर, कंप्लीट डेरिव्हेटिव्ह असते ऑफ डिस्टन्स. कसं वाचायचं की इन्स्टंटेनियस स्पीड हे काय असते कंप्लीट डेरिव्हेटिव्ह असते. डी/टी म्हणजे काय कंप्लीट डेरिव्हेटिव्ह. कंप्लीट डेरिव्हेटिव्ह असते कशाचा डिस्टन्सचा. ओके. बाकी यावरचे पण न्यूमेरिकल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.